मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे मोरोपंत तात्या भिडे यांच्याकडे आलेले असतात. तेव्हा तात्या भिडे म्हणत असतात की मोरो, बरं झालं तू आलास. मी सावित्री वहिनींसाठी एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ही प्रश्नपत्रिका त्यांनी व्यवस्थित सोडवली तर तिसरीची परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये त्यांना थोडी मदतच होईल. तेव्हा मोरो म्हणत असतो की तुम्हाला जे काही घडलं ते माहिती नाही वाटतं. तेव्हा ताते भिडे म्हणतात, कशाबद्दल बोलताय मोरो? तेव्हा मोरोपंत म्हणतात, काल मी आणि ज्योती आम्ही देणगी गोळा करून येत होतो तेव्हा एका दरोडेखोराने आमची वाट अडवली आणि ज्योतीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या रात्री जो काही प्रकार घडलेला असतो तो संपूर्णपणे मोरोपंतने तात्या भिडे यांना सांगितलेला असतो. तात्या भिडे यांना ज्योतीची काळजीच वाटत असते. ते म्हणत असतात, ज्योतिराव ठीक आहेत ना, त्यांना काही झालं तर नाही ना? मोरोपंत म्हणतो नाही, पण जे काही घडलं त्याला ज्योती खूपच धीराने सामोरं गेला. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की त्यांचं पुण्य खूपच जास्त मोठं आहे, म्हणूनच देवानेच त्यांचा जीव वाचवला असं म्हणायला हरकत नाही. पण आता लवकरात लवकर चला. जोपर्यंत ज्योतिरावांना मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत माझ्या मनातली काळजी जाणार नाही. आणि तेव्हा हातातली सर्व कामं सोडून तात्या भिडे आणि मोरोपंत ज्योतीला भेटायला त्यांच्या घरी जायला निघतात. तेव्हा तात्या भिडे ज्योतीला बघितल्यानंतर त्यांच्या जीवात जीव येतो. ते ज्योतीला मिठी मारतात आणि विचारतात, ज्योतिराव, काल जे काही घडले तुमच्याबरोबर ते सगळं मोरोपंतने मला तसंच्या तसं सांगितलं. तेव्हा तुम्ही कसे आहात? तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा ज्योती म्हणतो, अजिबात नाही, मी एकदम ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे तात्यासाहेब. तुम्ही इतक्या काळजीने इथे आलात हे बघून खरंच खूप छान वाटलं मला. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की ज्योतिराव, अहो तुमचं पुण्य मोठं, तुमचं काम थोर, म्हणून तर देवाने तुम्हाला वाचवलं. पण इथे मी आलो आहे ते आता एका वेगळ्याच कामासाठी. हे एक प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे वहिनींच्या तिसरीच्या परीक्षेसाठी. वहिनींना सांगा ही प्रश्नपत्रिका सोडवायला, त्यांना मदतच होईल. तेव्हा इथे आता मोरोपंत ती प्रश्नपत्रिका ज्योतीच्या हातामध्ये देतो. तेव्हा ज्योती म्हणतो की तात्या भिडे, खरंच किती करताय तुम्ही आमच्यासाठी. आम्ही जे स्वप्न बघितलंय ते पूर्णत्वास नेण्यास तुम्ही आमची खूपच जास्त मदत करताय. तेव्हा तुम्ही काय घेणार ते सांगा बरं. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की काही नको आम्हाला, आम्ही आता निघतोच. ज्योती म्हणतो, नाही नाही, तसं नाही, तुम्ही इथे बसा, मी आलोच. आणि इथे आता ज्योतिराव घरामध्ये जातात. तेव्हा तात्यासाहेब म्हणत असतात की मोरो, अरे आता सावित्री वहिनी काम करत असतात, अभ्यास करत असतात, पण आता जास्तीत जास्त वेळ त्यांनी अभ्यासाला दिला, मग ही बाकीची कामं सगळी कोण करत असेल? तेव्हा इथे मोरोपंत म्हणतो की ज्योती आहे ना, ही सगळी घरातली कामं आता ज्योती करत असतो. तेव्हा इथे ज्योती जातो आणि घरातून मस्त थंडगार ताक घेऊन येतो आणि ते तात्या भिडे आणि मोरोपंतला प्यायला देतो. आणि जी प्रश्नपत्रिका तात्या भिडेंनी तयार केलेली असते सावित्रीसाठी ती आता ज्योतिराव बघत असतो. मोरोपंत म्हणत असतो की ज्योती, तू बनवलेलं हे ताक आम्ही पितो, तू ही प्रश्नपत्रिका आता वाच. तेव्हा ताक खूपच जास्त छान असतं. तेव्हा तात्या भिडे म्हणतात की वाह, काय ताक बनवले तुम्ही, वहिनींच्या हाताला खरंच खूप चव आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, हे सावित्रीने नाही, मी बनवले. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, अरे वा, बाकीची सगळ्या गोष्टींमध्ये तर पारंगत आहातच, पण आता घरातल्या कामांमध्ये सुद्धा खूप हुशार झालाय तुम्ही ज्योतिराव. म्हणजे मी जी प्रश्नपत्रिका तयार केली आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त छान तर तुम्ही बनवलेलं ताकच आहे. तेव्हा इथे ज्योतीला आता मोरोपंत आणि तात्या भिडे कौतुक पण करत असतात आणि त्यांची मस्करीसुद्धा. त्यानंतर तात्यासाहेबांनी दिलेली प्रश्नपत्रिका ज्योतीने सावित्रीला सोडवायला सांगितलेली असते आणि प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर ती तपासण्यासाठी ज्योती बसलेला असतो. कुठल्या प्रश्नाला किती गुण पडलेत हे जाणून घेण्याची सावित्रीची खूपच जास्त उत्सुकता असते. आणि ज्योती इथे आता शेवटचा प्रश्न तपासत असतो आणि म्हणतो की शेवटच्या प्रश्नाला तर तुला 0 गुण मिळालेला आहे. सावित्री म्हणते, काय 0? तेव्हा ज्योती म्हणतो, हो. सावित्री म्हणते, एवढा अभ्यास करते, इतके प्रयत्न करते, तरी मनासारखे गुण नाही पडलेत ना साहेब. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की सावित्री, तुला अजून इथे अभ्यास करावा लागणार, अजून मेहनत करावी लागणार. अभ्यास करायचा आहे म्हणून नाही, तर तुला तुझ्या मनामध्ये ठरवायचं आहे की तुला हे शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे. तर मुलींना तुला शिकवायचं आहे म्हणून.
आणि त्या उद्देशानेच तुला अभ्यास करायचा आहे. जास्तीचाच अभ्यास तुला करावा लागणार. ती म्हणते मी प्रयत्न करेन. म्हणतो प्रयत्न नाही, आता हे करायचंच आहे असं तुला मनामध्ये ठरवावं लागेल. आपल्या इथे मुलीने शिकायचं नाही, घरातून बाहेर पडायचं नाही. तिचं नख इथे सूर्याची किरणं तिच्या नखावरती पडली नाही म्हणजे ती स्त्री घरंदाज अशी लोकांची समज आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं काही बदलायचं आहे. मुलींनी घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि त्यांनी शिक्षण घेऊन बाकीची कामंसुद्धा केली पाहिजे. त्यामुळे तुला हे शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी घ्यायचं आहे. आपल्याला काहीतरी नवीन क्रांती घडवायची आहे, हे तू लक्षात ठेवायचं सावित्री, असं तिला समजावून सांगतात. आणि अभ्यासामध्ये अजून बदल घडवला पाहिजे, जास्तीचा सराव केला पाहिजे, असं ज्योती तिला वारंवार सांगत असतो. तरच तुला इथे आता फायनल एक्झाममध्ये तुला चांगले मार्क्स पडतील, असं ज्योतीने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी ज्योती तयार झालेला असतो आणि सावित्रीला हाका मारत असतो की सावित्री चल लवकर उशीर होतोय. तेव्हा चिमणा म्हणत असते की ज्योती काय रे जायलाच पाहिजे का? जाणं गरजेचं आहे का? तेव्हा ज्योती म्हणतो हो आई जाणं गरजेचं आहे. तू इतकी प्रयत्न केलेस सावित्रीचा अभ्यास होऊ नये म्हणून, पण शेवटीला त्यातूनही तिने अभ्यास केलाच ना. मग आता परीक्षेला जाऊ दे, आता तिला थांबू नकोस. तेव्हा इथे दादा म्हणतात जा बाबा जा, कर तुझं सपान पूर्ण. मी इथे सुनबाईला सुद्धा आशीर्वाद देतो की ती चांगल्या गुणांनी पास होईल. त्यानंतर सावित्री ज्योतीबरोबर आता जिथे परीक्षा होणार असते त्या परीक्षा हॉलमध्ये आलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो सावित्री तू इथे आता बस आणि तुला आधी तोंडी परीक्षा होईल आणि त्यानंतर तुझी लेखी परीक्षा होईल. तुला सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक द्यायची आहेत. तेव्हा सावित्री म्हणते मालक मला जमल ना? तो म्हणतो नक्की जमल, मला विश्वास आहे ना तुझ्यावरती. ती म्हणते पाया पडते आशीर्वाद द्या. ज्योती म्हणतो पाया पडायचं नाही आहे, नाहीतर नापास होशील. तेव्हा इथे सावित्री म्हणते मालक तुम्ही काही बोलता का? आणि तेवढ्यात तिथे आता मॅडम आलेल्या असतात. तेव्हा इंग्रजी मॅडम आल्यानंतर त्या लगेचच ज्योतीला म्हणतात मिस्टर ज्योतिराव यू कॅन लिव्ह. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री मी बाहेरच आहे हां, तू घाबरू नकोस, मी बाहेरच थांबतो. तेव्हा इथे आता ज्योती बाहेर गेल्यानंतर टीचर म्हणत असतात की सावित्री तिथे खाली बसा, हातातल्या गोष्टीसुद्धा खाली ठेवा आणि आता मी जे काही तुला प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. तेव्हा इथे आता फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स जे काही आता प्रश्न इंग्रजीचे असतात ते विचारले जातात. आणि नंतरला तोंडी परीक्षा झाल्यानंतर इथे लेखी परीक्षा आता घेतली जाते आणि लेखी परीक्षेमध्ये सावित्रीला किती गुण पडत आहेत हे सुद्धा आता बघितले जाणार असतात. सावित्री मनापासून प्रश्नांची उत्तरंही देते आणि लेखी परीक्षेला इथे आता चांगला व्यवस्थित पेपर लिहितसुद्धा असते. तेव्हा सावित्री मेहनत करत असते, ती स्वतःसाठी नाही तर तिच्यासारख्या प्रत्येक मुलीला शिक्षण देता यावं म्हणून. ज्योती खूप शिकलेला आहे, पण इथे आता त्या मुलींच्या पालकांना एक महिला शिक्षिका पाहिजे. परपुरुषाच्या समोर आमच्या मुली बसणार नाही असं सांगितल्यानंतर ज्योतीला कळतं की इथे मुली वयात आल्यानंतर त्यांची लग्न करून दिली जातात, त्यांना माझ्यासमोर का बसवतील. म्हणून कुठल्याही गोष्टीचा राग न मांडता ज्योतीने सरळ आता सावित्रीला शिकवायला सुरुवात केलेली असते. पहिली दुसरी सोडून तिसरीची परीक्षा आणि नंतर चौथीची परीक्षा, की एकदा का चौथीची परीक्षा पास झाली की सरकार मान्य इथे आता चौथीच्या परीक्षेनंतर शिक्षकाची नोकरीही मिळू शकते. त्यामुळे इथे हा सगळा खटाटोप ज्योतिरावांचा फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणासाठी सुरू असतो. त्यानंतर ज्योतिराव टेन्शनमध्ये असतात. तेव्हा त्यांना लहानपणापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंतचे सगळे क्षण आठवत असतात. जेव्हा सावित्रीला लहानपणी शिक्षणाची आवड होती, तिचं पुस्तक इथे तिच्या आत्याने जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. ते पुस्तक तिने विझवून आपल्या पेटीमध्ये सांभाळून ठेवलेलं असतं आणि तेच पुस्तक तिने ज्योतीला देऊन ते वाचून दाखवायला सांगितलेलं असतं. जेव्हा ज्योती म्हणतो की तुला शिकायचं आहे, तेव्हा ती घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्यासाठी शिक्षण घ्यायला सुरुवात करते. अगदी मळ्यामध्ये जाऊन दगडावरती सुद्धा अक्षरं गिरवते आणि आता तर इथे ज्योतीच्याच सांगण्यावरून तिला मुलींसाठी पंतोजीसुद्धा बनायचं आहे. हे सगळं ती करते फक्त ज्योतीसाठी आणि त्यानंतर तिचं स्वप्न बाजूला ठेवून ती ज्योतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते. तर इथे आता चिमणा भाकरी करायला बसलेली असते आणि गोविंद काका घरातून आता केर कचरा काढत असतात. तेव्हा चिमणा म्हणत असते काय व तुम्हाला काय वाटतं, आपली सावित्री पास होईल का? तेव्हा इथे दादा म्हणतात की ज्योतीने आणि सुनबाईने इतके प्रयत्न केलेत तर पास तर होणारच ना. तेव्हा ती म्हणते मग काय होईल, पंतोजी होईल आणि मग मुलींना शिकवायला जाईल ना. तेव्हा दादा म्हणतात हो,
हा एवढा सगळा खटाटोप त्यासाठीच तर आहे ना. तेव्हा चिमणा म्हणते, मी तर खंडोबाला नवसच केलं आहे. काय बी झालं ना तरी सावित्री या परीक्षेमध्ये पास होता कामा नये, ती नापासच झाली पाहिजे. तेव्हा दादा म्हणतात, अगं चिमणा असं काय बोलतेस तू? अगं ज्योतीच्या स्वप्नांचा इथे चुराडा होईल ना. ज्योतीसाठी तरी असा विचार करू नको. सूनबाई नक्कीच पास होईल. खंडोबा या वेळेला ज्योतीच्याच बाजूने कौल देईल, असं आता दादा म्हणतात. तेव्हा इथे ज्योती टेन्शनमध्येच असतो. तेव्हा तिथे मॅडम येतात आणि त्या म्हणतात, मिस्टर ज्योतिराव अंदर आइये. आणि तेव्हा ज्योतिराव आतमध्ये येतो. तो विचारतो, काय झालं? सावित्रीचा पेपर तपासला का? पास झाली का ती? ती म्हणते, मी जे काही बोलणार आहे हे ऐकण्याची तुमच्यात हिंमत आहे? ज्योती म्हणतो, हो आहे ना. सांगा काय झाले? नापास झाली आहे का सावित्री? ती म्हणत असते, ज्योतिराव मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ही परीक्षा सोपी नसणार आहे आणि ते सुद्धा लगेच तिसरीची परीक्षा म्हणजे हे शक्यच नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही हट्ट केलात आणि तुम्ही त्यांना परीक्षेला बसवलं. त्यामुळे आता निकाल तुम्ही बघा. तो म्हणतो, मार्क किती पडले ते तरी सांगा. ती म्हणते, मार्क नंतर, पण आधी जे काही घडलं आहे ते तर सांगू दे. तेव्हा ज्योतीला वाटतं सावित्री नापासच झाली. तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. सावित्री म्हणते, मालक माफ करा. एवढा अभ्यास केला तरी तुमचं सपन नाही पूर्ण करू शकले मी. हे खंडोबा असं का केलंस तू? तेव्हा ज्योती म्हणतो, काही हरकत नाही, आम्ही निघतो, जातो आता. तेव्हा मॅडम म्हणतात, हो ठीक आहे आता जा, पण परत या तुम्ही. तेव्हा सावित्री म्हणते, परत या म्हणजे? तेव्हा मॅडम म्हणतात की चौथीच्या परीक्षेसाठी तुम्ही परत या. तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे सावित्री पास झाले? ती म्हणते, हो मिस्टर ज्योती, सावित्री पास झाली आहे चौथीची परीक्षा, ते सुद्धा चांगल्या गुणांनी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तिसरीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. आता चौथीच्या परीक्षेसाठी तुम्ही त्यांना परत इथे ॲडमिशन घ्यायला लावा आणि मग चौथीसुद्धा पास करायला सांगा. तेव्हा इथे सावित्री पास झालेली आहे. थोडीशी मॅडमने गंमतच केलेली असते. ज्योती आणि सावित्रीला घाबरवलेलं असतं, पण शेवटीला निकाल सावित्रीच्या बाजूने लागलेला असतो. तिसरी उत्तीर्ण झालेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री, मी तुला इथे धन्यवाद म्हणतो त्या सर्व मुलींकडून ज्या मुलींना तू आता पुढे जाऊन शिकवणार आहेस. त्यानंतर ज्योती आणि सावित्री घरी येतात आणि तेव्हा ज्योती म्हणत असतो, आई, दादा, सावित्री तिसरीची परीक्षा पास झाली ती. आता ती चौथीची परीक्षासुद्धा पास होईल. तेव्हा इथे सावित्री म्हणते, पाया पडते. दादांच्यासुद्धा ती पाया पडते आणि चिमणाच्यासुद्धा. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, वय का, झालीस का आता पास? म्हणजे आता संपलं ना सगळं, झालं ना आता? तेव्हा इथे घरातली कामं आता तू करशील की मलाच करावी लागणार आहेत? आयुष्यभर घरातली कामं काय मला सुटणार नाहीत. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, अगं करल आता सुनबाई, झालं की आता तिसरीची परीक्षा पास झाली सुनबाई. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही दादा, अजून चौथीची परीक्षा बाकी आहे. तिसरी पास झाली आहे पण चौथीसुद्धा पास करावी लागणार. तेव्हा वर्षभर सावित्री चौथीचा अभ्यास करणार आणि त्यानंतरला इथे ती पंतोजी होणार. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, आयुष्यभर मला काही घरातली कामं सुटणारच नाही आहेत, नाही का? तेव्हा सावित्री म्हणते, असं कसं? मी घरातली बी कामं करन आणि अभ्यास बी करन की. घरातली समधी कामं करन मी. तेव्हा ती म्हणते, आले, देवाच्या पाया पडून आले. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की सावित्रीने जरी कामं केली नाही, तिने अभ्यास केला तरी मी आहे ना, मी इथे घरातली सगळी कामं करेन. आता मला कामं जमायला लागली आहेत. सावित्री म्हणते, कशाला मालक, मी आहे ना, मी समधी कामं करन. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते की तुम्ही तुमचा अभ्यास करा, घरातली कामं करायला आहेत ना म्हातारी आईबाप. तेव्हा ज्योती म्हणतो, आई असं का बोलतेस तू? अगं मी आहे ना, तू मला सांग बरं काय काय कामं करायची आहेत, मी सगळी कामं करेन, तुला मी काही करू देणार नाही. ते म्हणते, ज्योती हे मला चालायचं नाही आहे, मी आत्ताच सांगते. बायको असताना तू कामं करणार, शोभतं का ते तुला? तेव्हा ज्योती म्हणतो, त्याच्यामध्ये न शोभायला काय झालं? चिमणा म्हणते, मला चालणार नाही. आणि ती तिथून गेल्यानंतर ज्योती आता खाली बसतो आणि चिमणा जी भाजी निवडत असते ना पालकची, ती भाजी आता ज्योती निवडायला सुरुवात करतो. म्हणजे त्याला ही घरातली कामं करण्यामध्ये अजिबात कमीपणा वाटत नसतो. त्याचं फक्त ध्येय एकच की सावित्रीने आता तिसरीची परीक्षा पास केली, आता चौथीची परीक्षा पास करायची आणि पंतोजी म्हणून मुलींना शिकवायचं. त्यानंतर पुढील भागामध्ये तात्या भिडे यांचे वडील यांनी आता गंगाधर शास्त्री यांना जाऊन सांगितलेलं असतं की सावित्री तिसरीची परीक्षा पास झाली. तो म्हणतो, काय एवढी संकटं निर्माण केली तरी तिसरीची परीक्षा पास झाली आणि नुसती पास नाही झाली तर पेढेसुद्धा वाटले, तोंडसुद्धा गोड केलं. हे ऐकून गोपिकाला खूप आनंद होतो. तर इथे रात्रीच्या वेळेला चिमणा आता पाणी भरत असते.
तेव्हा इथे दादा म्हणतात, काय गं चिमणा, इतक्या रात्री पाणी भरतेस? ती म्हणते, आवं रांजण बघितलं, रांजणमध्ये पाण्याचा थेंब नाही, मग आता पाणी प्यायला नको का? कामासाठी पाणी लागल म्हणून आत्ता पाणी भरायला आली. तेव्हा दादा म्हणतात, तू थांब थांब, मी पाणी काढतो थांब. तेव्हा ते आता विहिरीतून इथे आता खेचून खेचून पाणी काढत असतात. तेवढ्यातच तिथे राजाराम दादा येतात आणि म्हणतात की दादा, तुम्हाला ही कामं करायची गरज नाही, आता तुमचा इथे राजाराम आलेला आहे. तेव्हा चिमणा म्हणते, राजाराम पारू, तुम्ही दोघं जण आलात. तेव्हा इथे दादाला आणि चिमणाला खूप जास्त आनंद झालेला असतो. जेव्हा राजाराम तिथे येतो तेव्हा सावित्री म्हणत असते, अगं बाई, जाऊबाई आणि इथे राजाराम दादा दोघेजणही आले, ते दोघेजणं परत आलं वाटतं. तेव्हा इथे सावित्री अभ्यास करत बसलेली असते. तिला आता खूप आनंद होतो पारू आणि राजारामला घरी आलेलं बघून. तेव्हा ज्योती म्हणत असतो, ठीक आहे, माणसं येतात जातात, इतकं त्याच्यामध्ये हुरळून जायची गरज नाही आहे, तुला अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. ती म्हणते, अहो पण त्यांना भेटायला नको का? ज्योती म्हणतो, हो भेटायला पाहिजे ना, नंतर जाऊन भेट, आधी अभ्यास कर, अभ्यास महत्त्वाचा. ती म्हणते, का नाती महत्त्वाची नाही का? तेव्हा इथे ज्योती सावित्रीकडे आता बघतच राहतो.